नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 10वीच्या पुस्तकातील प्रस्तुत कविता वस्तू या कवितेचे लेखक आहेत द. बा. धामनसकर. 1960 जन्म आहे यांचा. 1960. तत्पूर्वी मी अश्विनी वाघ. आमच्या या फ्री एज्युकेशन पोर्टल या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. आता कवितेचं शीर्षक आहे वस्तू. द. बा. धामनसकर यांनी ही कविता लिहिलेली आहे. आता धामनसकर हे प्रसिद्ध कवी. भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामनसकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. सामाजिक तणावांमुळे असलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनशील मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठसीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली. प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहे. ही कविता मुक्त छंद या प्रकारातील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूंशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. म्हणून वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. माणूस माणसाला साथ देत नाही, पण वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. समजा एखाद्याच्या घरी खूप जुनी गाडी असेल, स्कूटर. पूर्वी काय असायचे? स्कूटर असायच्या. तर एखाद्याच्याकडे स्कूटर असेल आणि आपले वडील किंवा आपल्या घरातील वयस्क व्यक्ती जर ती गाडी नेहमी चालवत असेल तर त्या वस्तूमध्ये म्हणजे त्या गाडीमध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये एक अतूट नातं असते. तर व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये सुद्धा एक अतूट नाते तयार होते. त्यामुळे थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. वस्तूंनाही काय असतात? भावना असतात. हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना या कवितेतून कवींनी व्यक्त केलेली आहे. आता निर्जीव वस्तूंनाही काय कवींनी हे सांगितलेलं आहे की निर्जीव वस्तूंनाही काय असतात? मानवी भावना असते. ती आपण सहृदयतेने समजून घ्यायला हवी. वस्तू वापरताना त्यांचे मोल जाणावे, जपावे. वस्तूंशी असलेला स्नेहबंध जोपासावा. त्यांचे आयुष्यही माणसासारखे संवेदनशील असते. त्यांच्याविषयी म्हणजे त्या वस्तूंविषयी कृतज्ञता भाव जपावा अशी शिकवण आपल्याला या कवितेतून कवींनी दिलेली आहे. आता कवितेकडे वळूया. कवी पहिल्या कडव्यात म्हणतात की वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. कवी इथे सांगतात की वस्तू कशा हाताळाव्यात व कशा जपाव्यात हे सांगताना कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना प्राण नसेल. कदाचित जीव नसेल म्हणजेच काय? की प्राण नसेल. जीव म्हणजे काय? प्राण म्हणजे अचेतना, म्हणजे वस्तू काय असतील? निर्जीव असतील. पण वस्तू कशा हाताळाव्यात हे सांगताना कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना प्राण नसेल, पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे वागू नये. त्यांना निर्जीव समजून कसे वागू नये? जीव नसल्यासारखे वागू नये. कारण वस्तूंनाही माणसासारखा जीव असतो, त्यालाही भावना असतात. असं कवी इथे सांगतात की वस्तूंनाही जीव असतो, त्या वस्तूंनाही भावना असतात. म्हणून कवी म्हणतात की वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना प्राण नसेल, पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे वागू नये. वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू सुखावतात. कवी इथे म्हणतात की कदाचित वस्तूंना मनही नसेल,
जसं मानवी प्राण्याला, जसं आपल्याला काय आहे, मन आहे, तर कवी इथे म्हणतात की कदाचित वस्तूंना मनही नसेल, परंतु त्यांना मन असल्यासारखे जर आपण वागवले तर त्या वस्तूंनाही प्रचंड आनंद होतो. कवी म्हणतात की वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण त्यांना जर आपण मन असल्यासारखे, त्यांना भावना असल्यासारखे जर आपण त्यांना वागवले तर त्यांना फार आनंद होतो. कुणाला आनंद होतो? त्या वस्तूंना फार आनंद होतो. असं कवी इथे पहिल्या कडव्यामध्ये सांगतात की वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण त्यांना जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. म्हणजेच काय, वस्तू कशा हाताळाव्यात की कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना प्राण नसेल, पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे वागू नका रे. वस्तूंनाही माणसासारखा काय असतो? जीव असतो. त्यानंतर कवी म्हणतात की वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तूंना कदाचित मनही नसेल, पण जर आपण ते मन असल्यासारखे वस्तूंना, जसे मानवी प्राण्याला मन आहे, जसं आपण समोरच्या व्यक्तीला दुःख होईल असं बोलत नाही किंवा त्याला दुखवेल असं वागत नाही, त्याप्रमाणे आपण वस्तूंशी वागलो तर कदाचित त्या वस्तू काय होतात? सुखावतात, असे कवी इथे सांगतो. म्हणजे इथे काय दाखवलेलं आहे? वस्तूंना जीव असल्यासारखं दाखवलेलं आहे. म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तूला सजीव असल्याप्रमाणे दाखविलेलं आहे. म्हणजेच इथे कुठला अलंकार वापरलेला आहे? त्यानंतर वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तू निखालस म्हणजे अगदी खरे. निखालस म्हणजेच काय? अगदी खरे, की वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. आता दुसऱ्या कडव्यात कवी सांगतात की खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवेत रमतात. वस्तू आपल्या कशात रमतात? सेवेत रमतात. म्हणजे निखालस म्हणजे खरे सांगायचे झाल्यास की खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवेत रमतात. निखालस सेवकच असतात आपल्या. आता वस्तू आपण आपल्या सोयीसाठी घरी आणतो की नाही? कोणतीही वस्तू आपली सेवाच करते की नाही? तर खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवेत रमतात. त्या आपल्या चाकर असतात. चाकर असतात. कोणतीही आपण वस्तू आणली तर आपण त्यांना चाकराप्रमाणेच वापरतो की नाही? तर खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवक म्हणून रमतात, सेवेत रमतात. त्या आपल्या चाकर असतात, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. कवी म्हणतात की पण तरीही, जरी आपल्या त्या सेवक असेल, एखादी वस्तू जर आपण घरात आणली असेल, एखादीची खुर्ची जर आपण घरात आणली असेल, एखादी अलमारी जर आपण घरात आणली असेल, तर ती आपण आपल्या सेवेसाठी आणतो की नाही? तर आपल्या सुखसोयीसाठी आणतो की नाही? तर त्या आपल्या जरी चाकर असल्या तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना, पण तरीही त्यांना समान दर्जा द्यावा. असे कवी इथे सांगतो की आपण त्या वस्तूंना काय द्यायला पाहिजे? समान दर्जा द्यायला पाहिजे. बरोबरीच्या स्नेह भावाने त्यांना काय द्यायला पाहिजे? सन्मान द्यायला पाहिजे. कशाला सन्मान द्यायला पाहिजे? त्या वस्तूंना आपण सन्मान द्यायला पाहिजे. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. पुढे कवी म्हणतात की वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. आता कवी इथे म्हणतात की वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते. त्यांना तुमच्याबरोबर राहायचे असते. त्या स्वतःला वेगळे मानत नाही. कोण स्वतःला वेगळे मानत नाही? त्या वस्तू स्वतःला वेगळे मानत नाही. फक्त त्यांना काय हवं असते की फक्त त्यांना
नेमलेल्या, आपल्या मानलेल्या म्हणजेच काय, त्यांची जी जागा आपण ठरवलेली आहे, फक्त त्यांना नेमलेल्या व मानलेल्या जागेवरून न हटवण्याची आश्वासन हवे असते. निष्कासित न होण्याची हमी म्हणजे काय, की त्यांची जी आपण जागा ठरवलेली आहे, त्यांची जी जागा आपण म्हणजे एखाद्या अलमारीची किंवा एखाद्या खुर्चीची जे आपण जागा ठरवलेली आहे, त्या जागेवरून न हटवण्याचे आश्वासन त्यांना हवे असते. कुणाला? त्या वस्तूला, आणलेल्या वस्तूला. त्या जागेवर असतात, त्या जागेवर त्यांचे, कारण त्यांचे ज्या जागेवर आपण त्यांना ठेवलेलं असते, त्या जागेवर त्या वस्तूंचे काय जडलेले असते? प्रेम जडलेले असते. म्हणून वस्तूंना कशाची हमी हवी असते? की त्या जागेवरून न हटवण्याची हमी हवी असते. वस्तू निखालच काय असतात? वस्तू निखालच सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. इथे कवी म्हणतात की वस्तू निखालच सेवकच असतात. खरे म्हणजे वस्तू आपल्या काय आहे? सेवकच आहे. आपली सेवा करण्यासाठीच ते आपण घरी आणत असतो. तरीही त्यांना, आपले जरी ते सेवक असले, आपलं जरी ते चाकर असले वस्तू, तरीही बरोबरीचा मान तुम्ही त्याला द्यायला पाहिजे. पुढे कवी म्हणतात की वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना काय नको असते? स्वतंत्र वेगळी खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंना कशाची हमी असते? की त्यांना ज्या जागेवर आपण ठेवलेलं आहे, जी जागा आपण त्यांनी त्या वस्तूची ठरवलेली आहे, त्या जागेवरून न हटवण्याची फक्त त्या वस्तूंची काय असते? काय हवी असते त्यांना? फक्त हमी हवी असते की आम्ही या जागेवरून तुम्हाला कधीही हटवणार नाही. कारण त्या ज्या जागेवर असतात, त्या जागेवर त्या वस्तूचे प्रेम जडलेले असते. त्यानंतर तिसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतात की वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडाहोनी ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आता कवी पुढे म्हणतात की वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. आता इथे कवी म्हणतात की वस्तूंना हाताळताना आपले घाणेरडे हात त्यांना लावू नका. वस्तूंनाही स्वच्छतेची प्रचंड आवड असते. वस्तूंनाही कशाची आवड असते? स्वच्छतेची प्रचंड आवड असते. हे हातांनाही चांगले लक्षात ठेवायला हवे. हातांना म्हणजे आपल्या हातांनीही हे चांगले लक्षात ठेवायला हवे की वस्तूंनाही कशाची आवड असते? स्वच्छतेची आवड असते. वस्तूंना जपावे, लाडाहूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन कवी म्हणतात की वस्तूंना जीवापाड जपायला पाहिजे आपण. त्यानंतर त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. क्वचित त्यांचे खूप लाड करावे. कुणाचे लाड करावे? त्या वस्तूंचे लाड करावे. म्हणजे एखाद्या लहान गोजीरवाण्या बालकासारखी त्याची काळजी घ्यावी व त्या वस्तूंना लाडावूनही ठेवावे. आपण वस्तूंचा जेवढा लाड करत नाही, तेवढे छोटे मुलं एखादी वस्तू जर त्यांना घेऊन दिली तर ते अतिशय लाडा कौतुकाने ते वापरतात एखादी वस्तू. तर इथे कवी तेच सांगतात की वस्तूंना कशाची आवड असते? स्वच्छतेची आवड असते. म्हणून आपण आपल्या हातांना हे समजावून सांगायला पाहिजे की वस्तूंना स्वच्छतेची काय आहे? आवड आहे. त्यानंतर पुढे कवी म्हणतात की वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन म्हणतात की वस्तूंना जीवापाड जपावे, काळजी घ्यावी, क्वचित त्यांचे खूप लाड करावे. एखाद्या लहान गोजीरवाण्या बालकासारखी त्यांची काळजी घ्यावी व लाडावून ठेवावे. त्यानंतर त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. कारण
वस्तूंना लाडावून का बरं ठेवावे? कारण भविष्य काळात याच वस्तू आपली माया, जिव्हाळा, स्नेह निरंतर जिवंत ठेवणार आहे. कारण या वस्तू त्यांच्या मनामध्ये आपला स्नेह, आपली माया, आपला जिव्हाळा निरंतर जिवंत ठेवणार आहे, असं कवी इथे सांगतात. त्यानंतर शेवटच्या कडव्यात कवी सांगतात की आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. पहा, एखाद्या मानवाप्रमाणे कवी इथे सांगतात की वस्तूंनाही काय आहे, माणसासारख्या वस्तूंचेही आयुष्य संपते. कारण वस्तूंनाही मानवाप्रमाणे काय असतात, भावना असतात. हेच कवीने इथे प्रस्तुत केले आहे. तर कवी म्हणतात की माणसासारखे आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरा राहू देत नाही. जसं मानवाचं आयुष्य संपलं, मानवाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं घरातलं घर म्हणजे त्याला घरात ठेवल्या जात नाही, त्याचप्रमाणे माणसासारखे वस्तूंचेही आयुष्य संपते. मरणानंतर माणूस हक्काच्या घरात जसा राहत नाही, त्याला भावपूर्ण काय दिला जातो, निरोप दिला जातो. त्याचप्रमाणे कवी इथे म्हणतात की वस्तूंचे आयुष्य संपले, वस्तूंचे सुद्धा आयुष्य संपले की आपण त्यांना हक्काच्या जागेवरून हलवतो. म्हणजे एखादी वस्तू मोडतोड झाली किंवा एखाद्या वस्तूचं आयुष्य संपलं, आता आपल्याला ती बाहेर टाकायची आहे, तर कवी इथे म्हणतो की त्याचप्रमाणे वस्तूंचे आयुष्य संपले की आपण त्यांच्या हक्काच्या जागेवरून त्यांना काय करतो, हलवतो. तेव्हा माणसाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांनाही कृतज्ञतापूर्वक निरोप द्यायचा असतो. कोणाला कृतज्ञतापूर्वक निरोप द्यायचा असतो? वस्तूंनाही कृतज्ञतापूर्वक निरोप द्यायचा असतो. हा निरोपाचा त्याचा हक्क माणसाने कायम ठेवावा. त्यांचा हक्क शाबूत, कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्या वस्तूचा हक्क शाबूत ठेवावा. म्हणजे काय, तो कृतज्ञतापूर्वक त्यांना निरोप द्यायचा असतो. हा निरोपाचा त्याचा हक्क माणसाने कायम ठेवायला पाहिजे. अशी ही वस्तू कशा हाताळाव्यात, त्यानंतर वस्तूंना कशाप्रमाणे भावना असतात, वस्तूंना कशाची हमी द्यायला पाहिजे, वस्तूंना कशाची आवड आहे, आणि जेव्हा वस्तूचा शेवट होतो तेव्हा वस्तूला कशी भावपूर्ण श्रद्धांजली दिली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा सारांश या म्हणजे वस्तूबद्दलची एक आत्मीयता या कवितेमध्ये कवींनी आपल्याला सांगितलेली आहे. म्हणून वस्तूंनाही काय असतात, भावना असतात. हे समजून वस्तू कशा वापराव्यात, वस्तूंशी निगडीत स्नेह कसा जपावा, ही भावना कवितेतून कवींनी व्यक्त केलेली आहे. तुम्हाला ही कविता आवडली असेल तर धन्यवाद.